मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनल. सो चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपणच एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं अभ्यास घ्यायचा. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय काय आहे हा तुमच्या टायटल थंबनेलवरून लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे मुद्द्याला डायरेक्टली हात घालतो. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सर्वांना की 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता आपल्या महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब यांना त्या ठिकाणी मरण आलं किंवा त्यांचा अपघात झाला. विमान अपघातामध्ये त्यांना मरण आलं किंवा ते मरण पावले म्हणा, निधन झालं. आणि या सगळ्यानंतर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काय होणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आता अवस्था कशी आहे? कारण दरम्यानच्या काळामध्ये विलिनीकरण हा एक मुद्दा खूप गाजला होता. आणि विलिनीकरण होऊ नये म्हणून काही शक्तीनं, काही नेत्यांनी अजितदादांचा घातपात केला, असंही दबक्या आवाजामध्ये चर्चा होती. अजितदादांचा जो काही अपघात झाला तो विमान अपघात होता आणि विमान अपघाताची जास्त चौकशी होत नाही. विमान अपघात हा विमान अपघात असतो. टेक्निकली गोष्टी होतात. त्याच्यामुळे तो तसा घडवून सुद्धा आणला जाऊ शकतो. दरम्यानच्या काळामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस सुनेत्रा अजितदादा पवार म्हणजे अजितदादांच्या पत्नी या सक्रिय राजकारणामध्ये आल्या. त्याच्या अगोदर होत्या त्या राज्यसभेवरती खासदार होत्या, परंतु त्या काही एवढ्या सक्रिय राजकारणात नव्हत्या. पण त्याच्यानंतर त्या सक्रिय राजकारणामध्ये आल्या आणि आता जी राजकारणाची स्पेस आहे, ती त्यांनी पूर्णपणे घेतलेली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतलं सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे उपमुख्यमंत्री ते पद त्यांच्याकडे. त्याच्यानंतर कॅबिनेटची 2-3 पदं त्यांच्याकडे. त्याच्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा म्हणजे त्यांची जी काही निवड आहे, ती निवड करण्या अगोदर त्यांच्याच पक्षातले 2 महत्त्वाचे नेते मानले जातात. ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही दोन्हीही भाजपची हस्तक माणसं. हे आपण म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही अँगलने पहा यांच्याकडे तुम्हाला नेहमी यांचा कल भारतीय जनता पार्टीकडेच असतो. सो त्याच्यामुळे त्यांनी फक्त आपलं हाही पक्ष राहिलाय, आपल्याला पक्षामध्ये राहता येतंय. हाही पक्षाचं चिन्ह आहे, त्याच्यावरती निवडणुका लढता येतात, जिंकतोय आपण असं इतक्याच भावनेने ते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. त्यांनी अजितदादांना खूप काही गोष्टी सांगून पवार साहेबांपासून तोडलं. एक नवीन पार्टी तयार केली. त्या पार्टीचे ते सर्वेसर्वा व्हायला कारण कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा होते आणि त्याच्यानंतर आता सुनेत्र पवार आहेत. पण सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारायच्या अगोदर खूप काही असे निर्णय होते, जे निर्णय घेतले गेले आणि त्यात कुठल्याही प्रकारे सुनेत्रा पवारांना इन्व्हॉल्व करण्यात आलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही सदस्याला म्हणजे जे काही त्यांची कार्यकारिणी असेल, त्यातल्या कुठल्याही सदस्याला याच्याबद्दल काहीही माहिती नव्हते. असे निर्णय त्या ठिकाणी अ, या 2 नेत्यांनी म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी घेतले गेले. आता याची कशी लिंक लागली किंवा ह्याची बातमी कशी बाहेर आली, तर रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत, तसेच अजितदादांचे ते पुतणे सुद्धा आहेत. सो त्याच्यामुळे त्यांची तळमळ ही अशी आहे, की अजितदादांना जो काही अपघात झालाय, त्या अपघाताची पूर्णपणे निपक्ष अशी चौकशी व्हावी आणि ती चौकशी होताना दिसत नाही. कारण त्यांच्यावरचा जो काही एफ-आय-आर होता, तो आपल्या महाराष्ट्रात कुठल्याच पोलिस स्टेशनला घेतला गेला नाही. तो एफ-आय-आर नोंद झाला बंगलोरमध्ये. आता बंगलोरचं आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन माहीत नाही. पण तिथं तो एफ-आय-आर नोंद झाला. तो एफ-आय-आर तिथं नोंद झाल्यानंतर त्याच्यानंतर काही माहिती समोर आली आणि काही लेटर्स त्यांच्या समोर आले, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी जे निर्णय घेतले होते, ते पूर्णपणे सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून घेतले गेले होते. किंबहुना सुनेत्रा पवार यांच्यावरती जी काही दुःख कोसळलं होतं, जे काही दुःखात त्या होत्या, त्या दुःखाचा फायदा घेऊन या दोघांनी काही निर्णय घेतले. सुनेत्रा पवार दुःखात आहेत या दोघांनी फायदा घेतला आणि काही निर्णय असे घेतले, ज्याच्यामुळे संपूर्ण पक्ष हा स्वतःकडे काबीज केल्यासारखं केलं, ज्याच्यामध्ये कोणालाच इन्व्हॉल्व केलं नाही. आणि त्याच्यामुळं सुनेत्रा पवार यांनी एक आता लेटर काढलं. एक पत्रक काढलं. त्या पत्रकामध्ये सुनेत्रा पवार असं म्हणतात, की हे जे काही निर्णय घेतले गेले होते, ते पूर्णपणे रद्द करावेत. इलेक्शन कमिशनला हे पत्र दिलेलं आहे, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे या दोघांचा काहीही संबंध नाही. कोणा दोघांचा? तर त्या दोघांचा. जे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षाचे मालक व्हायला पाहतायत, तो पक्ष त्यांचा नाहीच आहे मुळामध्ये. पक्ष आहे शरद पवारांचा.
शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांकडे गेला. अजितदादा ते कॅपेबल नेते होते. म्हणून अजितदादांसोबत इतके आमदार टिकून होते. सुनील तटकरे किंवा हे प्रफुल्ल पटेल या लोकांचं कर्तृत्व किती त्यांच्या त्यांच्या भागापुरतं. रायगडमध्ये सुनील तटकरे निवडून येतात, पण तू रायगडमध्ये किती आमदार त्यांनी आणले त्यांच्या पक्षाचे? तर एकही नाही. त्यांची मुलगी सोडली तर दुसरा कोणच राष्ट्रवादीचा आमदार त्यांच्या भागामध्ये येत नाही. सगळे शिवसेनेचे आमदार त्यांच्या विरोधात आहेत. तसं प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा तिकडे भंडारा गोंदियामध्ये कुठे त्यांचा मतदारसंघ आहे हेच कोणाला माहीत नाही. ही लोकं फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायला पाहतात. म्हणून सुनेत्रा पवार यांचे लवकरच डोळे उघडले आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते पत्रक जाहीर केलं. त्या पत्रकामधून ते एकच सांगतात, की कुठल्याही प्रकारे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि माझ्या पक्षाचा निर्णय हा माझ्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. ह्यांनी जे निर्णय घेतले असतील ते तात्काळ रद्द करावेत, असं इलेक्शन कमिशनला पत्र सुनेत्रा पवार यांनी दिलेले आहे. त्याच्यामुळं यांच्या आता जे काही यांचं खरं रूप होतं ते बाहेर येताना दिसतंय आणि याच सगळ्या गडबडीत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील. यात कुठल्याही प्रकारे शंका म्हणजे कुठल्याही प्रकारे मनात शंका यायचं काम नाही. यांचा प्रवेश आता भारतीय जनता पार्टीत होईल, हे मात्र नक्की.